ग्रामीण रुग्णालयात मधमाशांचा हल्ला, 9 जण जखमी तर 2 गंभीर. दत्तवाड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीत मधमाशांनी हल्ला केल्याने 9 जण जखमी झाले असून त्यापैकी 2 गंभीर जखमींना सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी पाठवण्यात आले. प्रभू शिरगावे वय 49 व लखन अजित कांबळे वय वर्ष 24 राहणार दत्तवाड अशी गंभीर जखमींची नावे आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ग्रामीण रुग्णालयाची इमारत नूतन बांधकाम सुरू असल्याने सध्या दसरा चौक येथील जुन्या ग्रामपंचायती इमारतीमध्ये कामकाज सुरू आहे. या इमारतीच्या मागील बाजूस गाव पाणी पुरवठ्याची पाण्याची टाकी आहे. त्या टाकीला मधमाशांचे पोळे आहे. आज दुपारी 12च्या सुमारास अचानक या मधमाशांनी ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीत घुसून हल्ला केला. यावेळी दवाखान्यात डॉक्टर्स, नर्स, आरोग्य सेविका व रुग्ण यांची संख्या भरपूर होती. अचानक हल्ल्याने सर्वजण भयभीत पळत सुटले. यामध्ये प्रभू शिरगावे, अजित कांबळे यांना डोके, मान, कपाळ, कान, हात, पाय या ठिकाणी चाव घेतला. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. तर सिस्टर परनाथ संधी, गीता नागुपिल्ले अशा सेविका शुभांगी अरुणकर, वैशाली उरुणकर, आयेशा नदाब, सुमन भाटले, सुमन गुरव अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. किरकोळ जखमींना येथेच उपचार करून घरी पाठवण्यात आले. आज बुधवार असल्याने गर्भवती महिला व बालकांना लसीकरण देण्यात येते. त्यामुळे यांची संख्या जास्त होती. पण 12 वाजता लसीकरण पूर्ण झाले होते. यातीलच बरेच रुग्ण घराकडे गेले होते. त्यावेळी हा हल्ला झाला. आधी झाला असता तर रुग्णसंख्या वाढली असती. इंडियाचा आवाज न्यूजसाठी दत्तवाडहून जहांगीर रनमली.